ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योग साधना भाग 16. कुंडलिनी जागृती. ओव्या आहेत 256 ते 268. योग्याच्या देहाचे वर्णन केल्यावर ज्ञानदेव त्याचे पुढे वर्णन करतात. कनकद्रुमाच्या पालवी, रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी बरवी नवी निघती. सोन्याच्या झाडाला पालवी फुटून जशी रत्नाची नित्य कळी यावी तशी चांगली नवी नखे येतात. दातही आन होती परी अपाडे साने जती, जैसी दुबाही बैसे पाती हिरे यांची. दातही दुसरे नवे येतात, पण ते फार लहान होतात व ते असे दिसतात की जणू काय दुतर्फा हिऱ्यांची रांगच बसली आहे. माणिकुली यांची या कणिया, सावियाची अनुमानिया, तैसिया सर्वांगी उधवती अनिया रोमांचिया. ज्याप्रमाणे माणकाचे अणु एवढाले कण असावेत त्याप्रमाणे सहजच सर्व अंगावर केसांची अग्रे वर येतात. कर चरण तळे जैसी का रातोत्पले, पाखाळी व होती डोळे काय सांगो. तळ हात व तळपाय हे तांबड्या कमळाप्रमाणे असतात व डोळे किती स्वच्छ होतात हे काय सांगू. निडाराचे निकोंदाटे, मोतीये नावरती संपुटे, मग शिवणी जैशी उतटे शुक्ती पल्लवांची. परिपूर्ण दशेला येऊन गच्च भरल्यामुळे मोती शिंपेच्या गर्भात मावत नाहीत, म्हणून जसा शिंपेच्या 2 शकलांचा सांधा उकलतो तैसी पातियांची कवळीये न समाये, दिठी जाकळोनी निघोप आहे, आधिलीची परी होये गगना कवळीती. त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या कवळीत न मावता त्या कवळीला व्यापून बाहेर निघण्यास पाहते. दृष्टी पूर्वीचीच असते, परंतु ती आकाश व्यापणारी होते. आईके देह होय सोनी याचे, परी लाघव ये वायूचे, जे आप आणि पृथ्वीचे अंशू नाही. अर्जुना ऐक, त्याचा देह सोन्याचा म्हणजे सोन्यासारख्या कांतीचा होतो, परंतु त्याला वायूसारखा हलकेपणा येतो, कारण की त्याच्यात पृथ्वीचे व पाण्याचे अंश नसतात. योग्याचा देह कसा दिसतो त्याचे ज्ञानदेव वर्णन करत आहेत. योग्याचा देह म्हणजे मूर्तिमंत आनंदच असतो असे वर्णन केल्यावर त्याचा देह पूर्णपणे नवीन बनतो असे ज्ञानदेव वर्णन करतात. त्याला नखे सुद्धा नवीन येतात. त्यासाठी कल्पना केली आहे की सोन्याच्या झाडाला पालवी फुटून आलेली रत्नाची कळीच जणू काही. त्याचा देह अत्यंत तेजस्वी बनलेला असतो, म्हणून त्यांनी योग्याच्या देहाला सुवर्ण वृक्ष म्हटलेला आहे. तर नखाचा रंग माणकासारखा लालसर असतो, म्हणून नखांना रत्नाच्या कळीची उपमा दिलेली आहे. योग्याला दातही नवे येतात, त्यासाठी त्यांनी उपमा दिली आहे हिऱ्याची. दात म्हणजे जणू काही दुतर्फा बसवलेली हिऱ्यांची रांगच. माणकांचे सानुले कण म्हणजे जणू काही रोमगरे आहेत. त्याच्या हातापायांचे तळवे हे लाल कमलाप्रमाणे असतात. त्याची दृष्टी स्फटिकाप्रमाणे निर्मळ झालेली असते. तो योगी आपले डोळे कसे उघडतो हे सांगताना ज्ञानदेव शिंपल्यातून बाहेर येणाऱ्या मोत्याचा दृष्टांत देतात. मोती परिपूर्ण दशेला आला की शिंपीच्या गर्भात मावत नाही, मग तो शिंपीचा सांधा उकलतो व त्यातून बाहेर पडतो. त्याप्रमाणे त्याची दृष्टी त्याच्या डोळ्यात मावत नाही. ती अर्धोन्मीलित पापण्यांचा पडदा उघडून हळूच बाहेर येते व ती गगनास गवसणी घालते. अशा प्रकारे त्याचा देह सुवर्णासारखा होतो आणि त्यात आपतत्व व पृथ्वी तत्व यांचा अंश राहत नसल्यामुळे तो अत्यंत हलका होतो. नंतर ज्ञानेशांनी योग्याला प्राप्त होणाऱ्या सिद्धींचे संक्षिप्त वर्णन केलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.